नमस्कार, सुप्रभात. मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 7च्या 70 बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी पंतप्रधानांनी संसदेचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावं, काँग्रेसची मागणी. या संदर्भामध्ये आज राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करार फक्त 18 मे पर्यंत वैध. संसदेमधील भाषणामध्ये पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य. भारतासोबत शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताननेही अमेरिकेशी संपर्क केला नाही. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचा दावा. भारत आणि पाकिस्तान तणावामध्ये मध्यस्थीच्या वक्तव्यावरून ट्रम्प यांचा यू टर्न. भारत पाकिस्तानमध्ये आपण शस्त्रसंधी केली नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य. भारत पाकिस्तानमधला तणाव निवळण्यासाठी मदत केल्याचा ट्रम्प यांचा दावा. भारताकडून पाकिस्तानच्या भोलारी हवाई तळावरती 4 ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी हल्ले. पाकिस्तानच्या माजी हवाई दल अधिकाऱ्याकडून मान्य. मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू. भारत पाकिस्तानमध्ये शांतता राहावी यासाठी भारतासोबत शांततेच्या चर्चेसाठी तयार. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं वक्तव्य. सिंधू पाणी करार स्थगितच राहील तर पाकशी चर्चा केवळ दहशतवादावर. पीओकेबद्दल तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं. भारतीय सैन्याकडून उत्तर बंगालमधील तिस्ता फील्ड फायरिंग रेंजमध्ये तिस्ता प्रहार नावाचा युद्ध सराव. यावेळी भारतीय सैन्याच्या ऑपरेशनल तयारीच्या चाचणीसह वेगवेगळ्या शस्त्रांमधील समन्वय तपासण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज गुजरातमधल्या एअरबेसला भेट देतील. पाकिस्तानी सैन्याने भुज एअरबेसचं नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पंजाबमधल्या उंची बस्ती आणि पठाणकोट हवाई तळांना भेट दिली आहे. यावेळेला झू-23, शिल्का, L-17 आणि आकाश क्षेपणास्त्र या प्रणालीसह छायाचित्र सुद्धा त्यांनी काढलेली आहेत. कानपूर विद्यापीठाकडून तुर्कीच्या इस्तंबूल विद्यापीठासोबत केलेला सामंजस्य करार रद्द. भारतामध्ये तुर्की विरुद्ध वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवरती विद्यापीठाचा निर्णय. पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला जाणाऱ्या 60% पर्यटकांकडून बुकिंग रद्द. ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ इंडियाची माहिती. भारत सरकारकडून तुर्की कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत नागरी विमान वाहतूक ब्युरोचा मोठा निर्णय. तुर्कीमधून व्यापाऱ्यांना धमकी येत असेल तर पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे. पाकिस्तानने केलेल्या उचापतींचा भारतामधल्या व्यावसायिकांवरती परिणाम होणार नाही. सर्व व्यापाऱ्यांना संरक्षण देऊ, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आशियामधील सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या आझादपूरकडून तुर्कस्तानसोबत सफरचंदांचा व्यापार पूर्णपणे बंद. मंडईचे अध्यक्ष मिठाराम कृपलानी यांची घोषणा. जम्मू काश्मीरच्या त्राल एन्काउंटरचे फोटो समोर. 3 AK सिरीजच्या रायफल्स, 12 मॅगझिन्स आणि 3 ग्रेनेडही जप्त. जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये मारले गेलेले 3 दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे. हिजबुलकडून निवेदन जारी करत मान्य. कर्नल सोफियानवरच्या वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये विजय शहा यांच्या याचिकेवरती सुनावणी. विजय शहा यांनी FIR विरुद्ध दाखल केली आहे याचिका. विजय शहांच्या नंतर सपा खासदार रामगोपाल यादव यांची बेताल बडबड. विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यावरती रामगोपाल यादव यांची जातीवाचक टीका. जातीवाचक टीका केल्यामुळे खासदार रामगोपाल यादव विरोधकांच्या निशाण्यावर. जयपूरचे आमदार आचार्य बालमुकुंद यांच्याकडून तिरंग्याचा अपमान. ऑपरेशन सिंदूरसाठी काढलेल्या तिरंगा यात्रेमध्ये तिरंग्याने पुसला घाम. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज अमेरिकेच्या दौऱ्यावर. गोयल यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांचं पथक हे अमेरिकेसोबत प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराविषयी चर्चा करेल. 21 मे रोजी काँग्रेसची राज्यामध्ये तिरंगा यात्रा. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही यात्रा काढली जाईल.
भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून राज्यभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन 18 ते 24 मे मध्ये मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या सगळ्या ठिकाणी शिवसेनेची तिरंगा रॅली. पहलगामच्या हल्ल्यामधील दहशतवाद्यांची ओळख पटवून देणाऱ्याला शिंदेच्या शिवसेनेकडून अतिरिक्त बक्षीस दिलं जाईल. संशयिताची ओळख पटवण्यासाठी माहिती देणाऱ्यांना 10 लाख रुपयांचं बक्षीस शिवसेनेकडून जाहीर. भारत-पाकिस्तान युद्धाच्या नंतर ठाणे पोलीस अलर्ट मोडवर. ठाणे शहरामध्ये ड्रोन उडवण्यासाठी 3 जूनपर्यंत मनाई. पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वानखेडे स्टेडियममध्ये एमसीएच्या स्टँड उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मरणार्थ एमसीए ऑफिस लाऊंजचं आज उद्घाटन. महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात फार काही अडचण वाटत नाही. पालिका निवडणुका वेळेत घेण्याचा सरकारचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पालिकेच्या निवडणुकीमध्ये युतीबद्दलचा निर्णय महायुतीचे तिन्ही नेते घेतील. युतीच्या संदर्भात अद्याप कोणतीही बैठक अथवा बोलणी झालेली नाही. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आज ठाकरेंच्या भारत-पाकिस्तान युद्धाबाबतच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. संजय राऊत हेच ठाकरे बंधूंच्या युतीमधला अडथळा. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचं मोठं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे आमच्या विरोधकांचं षडयंत्र. माध्यमांसाठी या मुद्दाम पेरलेल्या बातम्या. 2 राष्ट्रवादींच्या एकत्र येण्यावरती अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि जमीन वाटपाच्या प्रस्तावाच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी तातडीनं कार्यवाही करावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. नाशिक इथे सीपेट प्रकल्प स्थापन करण्यासाठी महसूल विभागाच्या मार्फत मिळणार विना मोबदला जमीन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर. येत्या 21 मे पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल. तर 22 जूनला मतदान होणार आणि 24 जूनला मतमोजणी. भोंगेमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार. किरीट सोमय्या यांची माहिती. तर मुंबई 40% भोंगेमुक्त झाल्याची माहिती. लवकरच एसटीच्या प्रवाशांना स्मार्ट बसेसची सेवा मिळेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या बसेसमुळे प्रवासही सुखकर होणार. सरनाईक यांनी व्यक्त केला विश्वास. दादर पुणे शिवनेरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संताप. बसमधला एसी बंद असल्यामुळे प्रवासी नाराज. चालकाकडे तक्रार केली असता चालकाची प्रवाशांवरती उद्धटगिरी. प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अंबाबाई मंदिरासाठी परिसरामधील 4.5 एकराचं संपादन होणार. पालकमंत्री आबिटकर यांची माहिती. आराखडा मंजुरीचा अध्यादेश 8 दिवसांमध्ये येणार आहे. तुळजाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये श्वान पथकाकडून तपासणी. मंदिरामध्ये पूजेच्या साहित्या व्यतिरिक्त इतर साहित्य घेऊन जायला बंदीचा निर्णय झालाय आणि त्यानंतर आता ही तपासणी केली जाते. गृह विभागाने पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे दिले अधिकार. राज्याच्या पोलीस दलामधील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता निर्णय. पाटण तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे ज्वारी, भुईमूग, आंबा पिकाचं मोठं नुकसान. पुढील 2 दिवस सातारा जिल्ह्याला येलो अलर्ट. रत्नागिरीला 18 मे पर्यंत येलो अलर्ट जारी. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी या तालुक्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस सुरू आहे. 17 मे पर्यंत विजांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आलेल्या वळवाच्या पावसामुळे 230 घरांचं नुकसान झालंय. एका व्यक्तीचा आणि 2 जनावरांचा देखील मृत्यू. वादळी वाऱ्यामुळे 74 जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान. नांदेडमध्ये चालत्या दुचाकीवरती वीज कोसळली आहे. शिक्षकाचा रस्त्यामध्येच मृत्यू झालाय. खिशामधील मोबाईलचा डेटा चालू असल्यामुळे वीज पडल्याचा व्यक्त होतोय अंदाज. अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा.
मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल. मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागामध्ये मान्सून पुढे सरकलाय. 7 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 4 आठवड्यामध्ये मोसमी पावसाचा प्रवास वेगात. त्यामुळे यंदा वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होईल. भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे ऍक्शन मोडवर. मान्सूनपूर्व कामाची भंडारा शहरामध्ये बाईकवर फिरून केली पाहणी. अधिकाऱ्यांचीही घेतली झाडाझडती. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची स्थानिकांची मागणी. डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं लाक्षणिक उपोषण. न्यायालयानं आदेश देऊनही कारवाई होत नसल्यामुळे स्थानिक आक्रमक. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडच्या विरोधामध्ये विक्रोळीकरांचं लाक्षणिक उपोषण सुरू. स्वाक्षरी मोहीम राबवून डम्पिंगच्या विरोधामध्ये उपोषण. लाडक्या बहिणींच्या नावे बँक खाती काढून याचा वापर अवैध कामांसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुंबईच्या जुहू पोलिसांकडून संबंधित टोळक्याचा पर्दाफाश. आरोपी अविनाश कांबळे ताब्यात. 1 अटक केलेल्यांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे आणि 1 सध्या फरार झालाय. बीडमध्ये 15 वर्षांच्या 10 मुली गर्भवती असल्याची बाब समोर आलेली आहे. बालविवाहांच्या प्रमाणामध्ये सुद्धा मोठी वाढ होती आहे. आरोग्य विभागाच्या पोर्टलवरून ही गंभीर समस्या उघड झाली आहे. चेंबूरमध्ये चालत्या गाडीत स्टंट करणं आणि निष्काळजीपणाने गाडी चालवल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल. 3 जणांवरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती. नवी मुंबईमध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या वादामधून 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण झालंय. 1.5 तासामध्ये आरोपीला रबाळेवरून अटक करण्यात आली आहे. कल्याणमध्ये पत्नी मुलीची हत्या करून वडिलांनी आपलं आयुष्य संपवलंय. आर्थिक संकटात असल्यामुळे त्यांनी आयुष्य संपवलं. नागपूरमध्ये 46 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. नागपूर क्राईम ब्रांचनं एकाला केली अटक. धीरज मलिक असं या आरोपीचं नाव आहे. सातारा शहरामधल्या खासगी इमारतीवरती होर्डिंग्स फ्लेक्स लावणाऱ्या 38 जणांना सातारा नगरपालिकेने नोटीस पाठवली. 7 दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता न केल्यास विनापरवाना होर्डिंगवरती कारवाई केली जाईल. लंडनच्या उच्च न्यायालयाच्या किंग्स खंडपीठ विभागाने नीरव मोदीची याचिका फेटाळली आहे. तुरुंगामधून बाहेर येण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली. मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यामध्ये आसाम रायफल्सशी झालेल्या चकमकीमध्ये जवळपास 10 अतिरेकी ठार. भारतीय सेनेची मोठी कारवाई. उत्तर प्रदेशमध्ये बनावट औषध विक्रेत्यांवरती योगी सरकारची कारवाई. 30,77 लाख रुपयांचे बनावट औषधं जप्त करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनाकडून 1166 औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द. भारतीय वायुदलामध्ये एखादी महिला राफेल लढाऊ विमान उडवू शकते, तर लष्कराच्या जेएजी शाखेमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या कमी का आहे? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल. दिल्लीमधील 20,241 कोटी रुपयांच्या विवो घोटाळ्यामध्ये मोठा खुलासा. 3 चीनी परराष्ट्र अधिकाऱ्यांना समन्स. 18 ऑगस्टला पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश. बिहारच्या नवादा जिल्ह्यामधील ककोलत धबधब्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी. वाढत्या उष्णतेमुळे बिहार आणि झारखंडमधून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल. एप्रिलमध्ये भारतामधील बेरोजगारीचा दर 5.1%. सरकारी आकडेवारीमधून माहिती समोर. पहिला मासिक रोजगार डेटा जाहीर. एप्रिलमध्ये भारताची वस्तू निर्यात 9.03% वाढून 38.39 अब्ज डॉलरवर. गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये ही निर्यात 54.49 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती. महाराष्ट्राने यंदा सुद्धा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्रानं 58 सुवर्ण, 47 रौप्य आणि 53 कांस्य अशी एकूण 158 पदकांची कमाई करून पदतालिकेमध्ये आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीमुळे आयपीएल खेळणार नाहीये. त्याच्या जागी आता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल्यम पीटर ओरॉर्क हा खेळणार आहे.
राजकुमार हिरानी बनवणार दादासाहेब फाळकेंचा बायोपिक. आमिर खान दादासाहेब फाळकेंच्या मुख्य भूमिकेमध्ये दिसेल. ऑक्टोबर 2025 पासून या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. तर या सुपरफास्ट 70 बातम्या